हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 1 पाठ 8 मोलाचे अन्न स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मोलाचे अन्न स्वाध्याय. काय करावे बरे? डोंगरी आवळे आपल्या घरातून कोठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे. डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत जंगलातून येतात. माहिती मिळवा. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला काय म्हणतात? समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला मिठागर म्हणतात. शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले तर बटाटे जमिनीखाली तयार होतात. मुळाही जमिनीखाली तयार होतो. वनस्पतीपासून आणखी कोणती कंदमुळे मिळतात? वनस्पतीपासून सुरण, रताळे, बीट इत्यादी आणखी कंदमुळे मिळतात. प्रश्न 3. कणगी म्हणजे काय? त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो? धान्य साठवण्याची जागा म्हणजे कणगी होय. शेतकऱ्याला कणगीमध्ये धान्य साठवता येतो. त्यामुळे उंदीर, घुशी यापासून होणारी धान्याची नासाडी टाळता येते. प्रश्न 4. शेतकरी तिफन नावाचे अवजार कशासाठी वापरतात? शेतकरी तिफन नावाचे अवजार नांगरणीसाठी वापरतात. प्रश्न 5. लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात? ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कोठून येतात? लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी पाणी, लिंबू, मीठ, साखर इत्यादी पदार्थ लागतात. गावातील पाण्याच्या टाकीतून पाणी मिळते. लिंबे शेतातून मिळतात. समुद्राच्या पाण्यापासून मिठागरात मीठ तयार केले जाते. तेथून मीठ मिळते. शेतातील ऊसापासून कारखान्यात साखर तयार केली जाते. तेथून साखर मिळते. पुढील तक्ता पूर्ण करा. बाजरीचे कणसे तशी ज्वारी, गव्हाच्या, भाताच्या, भुईमुगाच्या. बाजरीची कणसे, ज्वारीची कणसे, गव्हाच्या लोंब्या, भाताच्या लोंब्या, भुईमुगाच्या शेंगा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. जमिनीचा डॅश झाला की पेरणी करतात. जमिनीचा वापसा झाला की पेरणी करतात. कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करण्याच्या कामाला डॅश म्हणतात. कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करण्याच्या कामाला मळणी म्हणतात. 3. वाऱ्याने हलकी डॅश उडून दूर जातात. वाऱ्याने हलकी टरफले उडून दूर जातात. काही लोक बोरे, करवंद अशी डॅश जंगलातून गोळा करून विकतात. काही लोक बोरे, करवंद अशी फळे जंगलातून गोळा करून विकतात. प्रश्न 5. अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात. ती चालवण्यासाठी डॅशवर खर्च होतो. अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात. ती चालवण्यासाठी इंधनावर खर्च होतो. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. बाबा जमिनीची मशागत कशी करतात? बाबा जमिनीची मशागतीसाठी ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडतात. मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात. मातीची ढेकळे फोडतात. जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात. अशा प्रकारे बाबा जमिनीची मशागत करतात. धान्य साऱ्या देशभर कसे पोचवले जाते? धान्य साऱ्या देशभर वाहतुकीच्या साधनांचा वापर करून पोचवले जाते. धान्य साऱ्या देशभर पोचवण्यासाठी बैलगाड्या, मालगाड्या, ट्रक, टेम्पो इत्यादी साधनांचा वापर केला जातो. प्रश्न 3. अन्न वाया का घालवायचे नाही? जमिनीच्या मशागतीपासून ते अन्न पदार्थ बनवण्यापर्यंत अनेक लोक कष्ट करतात. शेतकरी, मजूर, वाहन चालक, व्यापारी, दुकानदार, घरातील वडीलधारी मंडळी इत्यादी व्यक्ती मशागतीपासून खाद्यपदार्थ तयार होईपर्यंत अनेक प्रकारची कामे कष्टाने करतात. त्यामुळे अन्न वाया घालवायचे नाही.
घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते? घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी धान्य निवडणे, स्वच्छ करणे, धान्य दळून पीठ करणे, पीठ मळणे, पीठ थापणे व भाजणे ही कामे करावी लागतात. जोड्या जुळवा. अ गट ब गट. अ गट मीठ, समुद्र, ऊस, शेत, मखाणे, गोड्या पाण्याचे तळे, बोरे, वन, भाजीपाला, मळा. Thank you for watching video. Please like, share and subscribe.